गुड मॉर्निंग, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आजचा गणपती बाप्पाचा 11 जसे तुम्हाला तर माहिती आहे ना, 11व्या दिवशी आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करतो. त्यासाठी मी दुपारीच गणपती बाप्पासाठी मोदक वगैरे स्पेशल त्यांच्या आवडीचे मोदक वगैरे बनवले. पण गणपती बाप्पा जात आहे ना, हे मनात खरंच खूपच दुःख वाटतंय. पण गणपती बाप्पा जात आहे तर पुढच्या वर्षी येणार पण आहे. मग मी त्यासाठी गणपती बाप्पाला मोदक वगैरे बनवले आणि आता आम्ही अगोदर आरती करून घेतोय, मग नंतर आम्हाला बाहेर विसर्जन करण्यासाठी जायचंय. मग आता आम्ही करतोय आरती. चला तर मग आपल्या गणपती बाप्पाची आरती करू. हे बघा आपले गणपती बाप्पा किती छान दिसत आहे. मग सतीश आणि मी पण रेडी झाली. आता आमच्या दोघांमधून कोण क्यूट दिसते तुम्ही आम्हाला कमेंट करून. मग मी बाप्पाला कुंकू वगैरे लावलं आणि बाप्पासाठी मोदक आणि आरतीची तयारी करायला लागली. स्वतःला पण कुंकू लावून घेतलं आणि मग तशी तर मी छान दिसत होते कुंकू लावल्यानंतर. मग दिवा लावला आणि आरती करायला लागते. बाप्पाची तर घरातली शेवटची आरती होती. आम्हाला मी ताट वगैरे घेऊन विसर्जनच ठिकाणी पण बाप्पाची आरती करणार होती. त्यासाठी मला इथून पण मी ताट रेडी करून घेतलं तिथं आरती करण्यासाठी. मग घरातली आरती करायची होतो. मी आणि सतीशनं घरातली आरती सुरुवात केली. आमच्या तोपर्यंत रेडी होत होते तोपर्यंत मी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांची वाट बघत होते. ते आले आणि मग आम्ही दोघांनी आरती घेतली आणि आम्ही आरती सुरू केली. करता दुःख हरता वरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठे. अशा प्रकारे झाली आमच्या घरातल्या बाप्पाची आरती पूर्ण. मग आरती झाल्यानंतर सतीशने बाप्पाला आरती दिली, मला आरती दिली. मग आम्ही दोघांनी पण आरती घेतली. मग नंतर यांनी बाप्पांना प्रसाद वगैरे ठेवला आणि मला पण प्रसाद दिला आणि स्वतः पण प्रसाद घेतला. मग काय आम्ही दोघांनी दर्शन घेतले आणि आमच्याकडनं काही चुकलं हुकलं असेल त्याच्यासाठी आम्ही बाप्पांना माफी मागितली. आणि आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खाली आलो. खाली येतात असं वाटत होतं की बाप्पांना जाऊ देऊच नाही, पण माहित होतं बाप्पा जाणार तर मग आम्ही निघालो विसर्जन करण्यासाठी. सतीश मला सोडून पुढं खूप दूर गेले. मग नंतर मी, माझी फ्रेंड आणि आमची पिहू तर बाप्पा जाणार आहे म्हणून खूपच नाराज होती, आमच्याशी बोलतच नव्हती. मग काय ती नाराज होती तरी पण आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी गेलो. आमच्या रूम जवळच बाप्पाच्या विसर्जनाची सुविधा केलेली होती. गावाकडे तर तलावामध्ये वगैरे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं, पण सिटीमध्ये तसं नसतं. म्हणून इथं आमच्या रूम जवळ एक तलाव बांधलेला होता. मग आम्ही इथं विसर्जन करण्यासाठी आणि आसपासचे जेवढे होते गणपती बाप्पा सगळ्यांना इथं विसर्जन करण्यासाठी आलो होतो. मग आम्ही इथं आलो आणि इथं आम्ही पहिले तर गणपती बाप्पांना स्नान इथं एका ठिकाणी ठेवलं आणि आरती वगैरे करून घेतली. का तर विसर्जन करण्याच्या अगोदर आम्हाला आरती करायची होती. मग आम्ही बाप्पांना कुंकू गुलाल लावला आणि आरतीला सुरुवात केली. हे बघा आमचे दोन्ही बाप्पा, हे माझ्या फ्रेंडचे आणि आमचे बाप्पा. मग सतीशनं पण बाप्पाला गुलाल वगैरे लावला आणि त्यांनी स्वतः आरती घेतली. मग आम्ही आरती घेतली. आरतीचा शूट तर मी करू शकले नाही कारण की मला आरती म्हणायची होती. मग आरती झाल्यानंतर मी पण बाप्पांना ओवाळून वगैरे घेतलं आणि मी स्वतः आरती घेतली आणि निघालं विसर्जनच्या ठिकाणी. इथं तर बाप्पा विसर्जन करण्यासाठी तलावामध्ये जात होते. मग काय आम्ही पण आमचे बाप्पा घेऊन तलावाजवळ आला आणि सगळे मस्त तलावामध्ये जाऊन बाप्पाचं विसर्जन करत होते. मग सतीश पण तलावामध्ये जाण्यासाठी निघाला आणि हे बघा आमचा गणपती बाप्पा विसर्जन करण्याचा छोटासा तलाव, म्हणजे छोटासा होता पण क्यूट होता. मग हे निघाले बाप्पा विसर्जन करण्यासाठी तलावामध्ये जाण्यासाठी. आणि हे बघा किती सारी पब्लिक आलेली आहे बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी. आणि ज्यांना आत जायचंय ते आत पण जाऊ शकतात. खाली तर ते तलावामध्ये 2-4 असे लोक उभेच होते की त्यांना आत नाही जायचं, ते स्वतः विसर्जन करायचे. पण मग सतीशला म्हटलं तुम्ही स्वतः आत आणि आपल्या बाप्पाचं विसर्जन करा. मग सतीश गेले आणि बाप्पाचं विसर्जन केलं. त्यांनी बाप्पाला 5 वेळेस पाण्यामधून वर काढलं. अशा प्रकारे आम्ही बाप्पांना बाय बाय केलं आणि बाप्पाचं विसर्जन केलं. मग काय त्यांनी विसर्जन केलं आणि बाहेर आले. बाहेर येताच मग इथं सगळ्यांचे फोटो वगैरे काढले जात होते. मग आम्ही पण फोटो काढला आणि आमची फ्रेम येण्याची वाट बघत होतो. मग आम्हाला घरी जायचं होतं. मग काय आमची फ्रेम आली आणि हे बघा आमचा फोटो असतो. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही कसे दिसतंय. मग आम्ही निघालो घरी परत येण्यासाठी. घरी परत येतात आमच्या कॉर्नरवरचे बाप्पा होते. मग आम्ही इथं पण आलो, दर्शन घेतले आणि थोडेसे फोटो वगैरे काढले. इथले पुण्यामधले गणपती 7 नंतर त्यांची मिरवणूक निघते आणि 10 किंवा 12 नंतर त्यांचं विसर्जन होतं. आम्ही एवढा लेट तर काही गेलो नाही. आम्ही तर 5लाच आमच्या बाप्पाचं विसर्जन करून आलो. मग आम्ही इथं थोडेसे फोटो वगैरे काढले, दर्शन घेतले आणि निघालो घरी परत. तेवढ्यात इथं डीजे वगैरे मिरवणुकीची तर तयारी चालूच होती. मग आमची पिऊ त्याच्यामध्ये डान्स करायला लागली. हे बघा तिचा डान्स, ती किती छान नाचत होती. मग आम्ही सगळं हे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी परत येण्यासाठी. तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. माझा न्यू ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.